नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा न्यूज। गेल्या 12 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा न्यूज चॅनलला सबस्क्राइब। पनवेल महापालिकेच्या कामोठे, खारघर, नावडे उपविभाग, पनवेल, कळंबोली अशा 4ही प्रभागांमध्ये अनधिकृत टपऱ्या, फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमण केलेल्या दुकानांवरती आयुक्त श्री मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार शनिवार दिनांक 8 जून रोजी आयुक्त श्री मंगेश चितळे यांनी 4ही प्रभागातील अतिक्रमण केलेल्या दुकानांवरती अनधिकृत फेरीवाले, टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 4ही प्रभागांमध्ये अतिक्रमण कारवाई केली जात आहे। खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळील अनधिकृत हातगाडे, फेरीवाले, अतिक्रमण केलेल्या टपऱ्या यावरती प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी कारवाई केली। प्रभाग समिती क कामोठेमधील सेक्टर 11 येथील प्रस्तावित प्रभाग कार्यालय येथे अतिक्रमण केलेल्या अनधिकृत टपऱ्या, फेरीवाले यांच्यावरती जेसीबीच्या सहाय्याने आज निष्कासन कारवाई करण्यात आली। याचबरोबर कामोठे येथील सेक्टर 7 मधील मोकळ्या भूखंडावरील अनधिकृतपणे उभ्या असलेल्या झोपड्यांवर देखील कारवाई करण्यात आली। पनवेल प्रभागामध्ये बस स्थानकाजवळील अनधिकृत टपरींवर आज प्रभाग अधिकारी रोशन माळी यांनी कारवाई केली। प्रभाग समिती ब अंतर्गत कळंबोली हद्दीतील फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाले तसेच हायवेवरील अनधिकृत सर्व हेल्मेट स्टॉल्सवर प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांनी आज कारवाई करून त्यांचे सामान जप्त केले। पनवेल प्रभागामध्ये बस स्थानकाजवळील अनधिकृत टपरींवर आज प्रभाग अधिकारी रोशन माळी यांनी कारवाई केली। तसेच गेल्या मंगळवारी दिनांक 11 जून रोजी खारघर प्रभाग समिती अ उपविभाग नावडे, पापडीचा पाडा येथील अनधिकृत आठवडी बाजार बंद करण्यात आला। खारघरमधील सेक्टर 20, 21 व 2 येथील अनधिकृत हातगाड्या, फेरीवाले यांच्यावरती अतिक्रमण पथकाने आज कारवाई केली। तसेच कोपरा पूल येथे उभारलेल्या अनधिकृत झोपड्यांवरती आज प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी यांनी निष्कासन कारवाई केली। याला जमत नाही, उचलच नाही याला।